मित्रांनो, परत परत सांगायचं कारण एवढंच, की तुम्ही आयोगाचा पॅटर्न लक्षात घ्या. 15 मार्काचं विज्ञान आहे. 15 मार्काच्या विज्ञानामध्ये तुम्हाला प्राणीशास्त्रावर 2 प्रश्न, वनस्पतीशास्त्रावर 2 प्रश्न, म्हणजे प्लांट क्लासिफिकेशन आणि ॲनिमल क्लासिफिकेशन तुम्हाला 4 मार्काला येतं. कृषीवर तुम्हाला 2 मार्क असतात. मेटल, नॉन मेटलवर 1 मार्क 100% असतो. त्याच्यानंतर रोजच्या जीवनातील रासायनिक संयुगावर 1 प्रश्न येतो. त्याच्यानंतर एक्स-रे, बीटा रेज, गामा रेज हे विद्युत चुंबकीय तरंगांचे जे भाग आहेत त्याच्यावर नेहमी एक प्रश्न विचारला जातो. ध्वनी याच्यावर सुद्धा एक प्रश्न विचारला जातो. विद्युत धारा झालं, मूलद्रव्याची आवर्त सारणी झाली याच्यावर सुद्धा प्रश्न येतात. आणि सोबत आरोग्यशास्त्र म्हणजे रोग आणि आरोग्य याच्यावर प्रश्न येतात. आणि त्या आरोग्यशास्त्रात एक महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो आहे जीवनसत्व आणि पोषक तत्वे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो. आता कसं आहे की ग्रुप सीचा सिलेबस थोडा छोटा असतो, राज्यसेवेचा सिलेबस थोडा मोठा असतो. पण माझा प्रयत्न तर हेच आहे बा, माझी जी बॅच आहे ना ही ऑल इन्क्लुसिव्ह सगळ्यांसाठी आहे. यूपीएससीच्या मुलांनी जरी रेफर केली तरी चालन आणि राज्यसेवा किंवा एमपीएससी किंवा कंबाईन ग्रुप सीच्या मुलांनी रेफर केली तरी चालन. फक्त तुम्ही एवढंच करा, आयोगाचा पॅटर्न लक्षात घ्या, सिलेबस लक्षात घ्या आणि त्याच्यानुसारच अभ्यास करा. नाही समजलं तर मला कॉल करा. चला आता जास्त रामकहाणी कशाला सांगायची. आता आपल्याला जायचंय पुढच्या टॉपिककडे. पुढचा टॉपिक आहे, पुढचा वनस्पतींचा गट आहे जिम्नोस्पर्म. याच्या अगोदर आपण पाहिला होता टेरिडोफायटा आणि आता आपण घुसतोय फेनोरोगॅम गटामध्ये, फुलं येणाऱ्या गटामध्ये. तुम्ही म्हणतो सर जिम्नोस्पर्मला कुठं फुलं येतात? नाही येत. खोटी फुलं येतात. आपण सगळं समजून सांगणार आहे, पण जिम्नोस्पर्मला बिया येतात ना, आहे की नाही? म्हणजे चला, मी या जिम्नोस्पर्म गटाबद्दल सगळी माहिती घ्यायची, 3 मिनिटात कॉन्सेप्ट पक्का करायचा आणि त्याच्यावर आलेले पीवायक्यू सोडवायचे. चला सुरुवात करू. तुम्हाला जर का प्लांट क्लासिफिकेशन म्हणजे वनस्पतींचं वर्गीकरण व्यवस्थित करायचं असेल तर एक गोष्ट पक्की गाठीला बांधून ठेवा की वनस्पतीचं वर्गीकरण म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही हो. वनस्पतींचा साध्या सुध्या शरीर रचना असणाऱ्या वनस्पतींपासून आजच्या उन्नत अशा शरीर रचना असणाऱ्या वनस्पतींपर्यंतचा विकास आहे. सर्वात पहिल्यांदा आपण पहिल्या लेक्चरमध्ये शैवाल पाहिलं. अहो, एकदम साधी सुधी शरीर रचना. त्याच्यानंतर शैवालाने थोडा विकास केला आणि ब्रायोफायटा सजीवांचा, ब्रायोफायटा वनस्पतींचा जन्म झाला. ब्रायोफायटा वनस्पतींनी विकास केला आणि टेरिडोफायटा जन्माला आले आणि टेरिडोफायटाने आता विकास केला आणि जिम्नोस्पर्म नावाच्या वनस्पती जन्माला आल्या आणि नंतर जिम्नोस्पर्म सारख्या वनस्पतींनी सुद्धा स्वतःला विकसित केलं आणि त्याच्यातून आता ओळखला जाणाऱ्या उन्नत अशा शरीर रचना असणाऱ्या आवृत्तबीजी म्हणजेच अँजिओस्पर्म, ज्यांना फुलं येतात आहे की नाही, ज्यांना फळं असतात, त्यांचा जन्म झाला. हा आहे उत्क्रांतीचा इतिहास आणि आता आपल्याला पाहायचं याच्यामधलं जिम्नोस्पर्म. चला मित्रांनो, आता सुरुवात करू आपण जिम्नोस्पर्म गटातील वनस्पतींच्या अभ्यासाला. जिम्नोस्पर्म हा जो शब्द आहे ना, हा शब्द सुद्धा ग्रीक शब्द आहे. तुम्ही म्हणता सर सगळे शब्द ग्रीकच का असतात हो? अहो, ग्रीक जी लँग्वेज आहे ना, ही डेड लँग्वेज आहे. त्याच्यामध्ये कुठलेही नवीन शब्द ऍड होत नाही आणि कुठलेही नवीन शब्द जन्माला येत नाही. आणि त्याच्यामुळेच वैज्ञानिक काय करतात, या भाषेचा वापर करतात वनस्पतींना आणि प्राण्यांना शास्त्रीय नावं देण्यासाठी. मग जिम्नोस्पर्म हा जो शब्द आहे, हा सुद्धा ग्रीक शब्द आहे. हा 2 शब्दापासून तयार झालेला आहे. पहिला आहे जिम्नोस आणि दुसरा आहे स्पर्म. आता जिम्नो म्हणजे काय? तर नेकेड म्हणजे उघडं आणि स्पर्म म्हणजे काय? तर सीड. अहो, ज्या वनस्पतींच्या बिया उघड्या असतात, नंगू-पुंगू असतात ना, त्यांना काय म्हणायचं? जिम्नोस्पर्म म्हणायचं. तुम्ही म्हणता सर मग बाकीचे काय बिया कपडे घालतात? घालतात की. कसं? अहो, सीताफळ खाऊन पहा. सीताफळामध्ये तुम्हाला काय त्या फळाच्या आतमध्ये बी दिसतंय. तुम्ही सफरचंद खाऊन पहा. सफरचंदमध्ये काय? त्या फळाच्या आत बी आहे. तुम्ही पेरू जरी खाल्ला तरी पेरूच्या बिया सुद्धा फळाच्या आत असतात. म्हणजेच काय? या बिया झाकलेल्या असतात. म्हणून काय? यांना म्हणलं जातं अँजिओस्पर्म. अँजिओ म्हणजे झाकलेला आणि स्पर्म म्हणजे बिया. अहो, ज्या वनस्पतींच्या बिया झाकलेल्या आहे त्या आहे अँजिओस्पर्म म्हणजे उन्नत वनस्पतींचा गट आणि ज्या वनस्पतींच्या बिया उघड्या आहे त्या आहेत जिम्नोस्पर्म. कॉन्सेप्ट पक्का झाला. त्याच्यानंतर ह्या गटामध्ये जर का तुम्ही पाहिलं तर साध्या सुध्या झुडपापासून मध्यम पासून उंच अशा अकराळ विक्राळ जायंट ट्री पर्यंतचे तुम्हाला वनस्पती सापडणार आहे. जगातल्या वन ऑफ द मोस्ट म्हणजे जगातल्या सर्वात उंच वनस्पती प्रजातीपैकी एक जी प्रजाती ओळखली जाते जायंट रेडवूड ट्री. हे पहा, ही आहे जायंट रेडवूड ट्री. ही जायंट रेडवूड ट्री सुद्धा या जिम्नोस्पर्म गटामध्ये मोडते. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या गटामध्ये जे काही वनस्पती आहे त्या वनस्पतींच्या शरीराला स्पोरोफाइट म्हणलं जातं. का स्पोरोफाइट म्हणलं जातं? तर भोळ्या भाषेतला एक कॉन्सेप्ट पक्का लक्षात ठेवायचा की ह्या वनस्पतींना स्पोर्स जन्माला घालतात, बीजाणू जन्माला घालतात म्हणून यांना म्हणलं जातं स्पोरोफाइट. आलं लक्षात? जिम्नोस्पर्म काय आहे? स्पोरोफाइट आहे. चला आता वळू आपण पुढच्या गोष्टीकडे.
तुम्ही म्हणता की बाबा सर हे जे जिम्नोस्पर्म आहे ना, यांचं जे शरीर आहे ना, हे स्पोरोफाइट आहे कारण की ते काय स्पोर्स तयार करतं, बीजाणू तयार करतं. एवढं लक्षात आलं. पण जर हे खाली जे दिलेलं ना, डिप्लॉइड टू एन त्याचा अर्थ काय? एकदम सोपं आहे मित्रांनो. आता तुम्ही हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड मध्ये याच्यानंतर कधीच चुकणार नाही. अहो ज्या पेशींमध्ये गुणसूत्र एकटी-एकटी आढळतात, त्यांना म्हणलं जातं हॅप्लॉइड म्हणून इथं 1n लिहिलेलं आहे. आणि ज्या पेशींमध्ये गुणसूत्र म्हणजे क्रोमोझोम हे पेअर्स म्हणजे जोड्या-जोड्यांनी सापडतात, त्यांना म्हणलं जातं डिप्लॉइड आणि म्हणून इथं दिलेलं आहे 2n. आलं लक्षात? हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड मधला फरक आला. मग स्पोर्स जे असतात मित्रांनो, हे शक्यतो डिप्लॉइड असतात आणि गॅमेट युग्मक जे असतात ना मित्रांनो, ते हॅप्लॉइड असतात. कॉन्सेप्ट पक्का. चला, आता काय पाहायचंय? हां, की बाबा ह्या ज्या वनस्पती आहेत जिम्नोस्पर्म गटातल्या, यांच्यामध्ये मुळं आहे, खोडं आहे आणि पानं सुद्धा आहे. चला, पहा बरं जमतो का पहिला प्रश्न? आत्ता कॉन्सेप्ट पक्का केला आणि लगेच आपण प्रश्न पाहायला सुरुवात केलेली आहे आणि आत्ताच खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का होतो. इकडं कॉन्सेप्ट पक्का केला की इकडं लगेच पी सोडून घ्यायचे. ऑलरेडी एमपीएससीला आलेला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे? तर वनस्पती सृष्टीमधला कोणता गट आहे जो नग्न बीजे म्हणजेच नेकेड सीड्स असण्यासाठी ओळखला जातो? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जिम्नोस्पर्म. कॉन्सेप्ट पक्का. चला, पुढचा प्रश्न. आत्ता इतका कॉन्सेप्ट पक्का केल्यानं पहा बरं आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारतो. काय प्रश्न? तर जगातील सर्वात उंच वनस्पती प्रजाती सेक्वोया, ज्याला आपण जायंट रेडवूड म्हणलो होतो, त्याचं नाव काय? सेक्वोया. तर हा जो सेक्वोया आहे, हा कुठल्या गटात मोडणारा हे कुठल्या गटात मोडणारं झाड आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जिम्नोस्पर्म. आता इतका कॉन्सेप्ट पक्का केला, त्याच्यामुळे विशेष काही एक्सप्लेन करायची गरज नाही. आता इतक्यात तुम्हाला सांगितलं होतं, की बाबा हॅप्लॉइड काय असतं आणि डिप्लॉइड काय असतं. डिप्लॉइड पेशी कशाला म्हणायचं? की ज्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना गुणसूत्र किंवा क्रोमोझोम जोडीने सापडणार आहे, ते डिप्लॉइड पेशी झाले. आणि हॅप्लॉइड कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये गुणसूत्र जोडी नाही एकटं सापडणार आहे, त्याला तुम्ही हॅप्लॉइड म्हणू शकता. आता ह्या ज्या वनस्पती बीजाणू किंवा स्पोर्स तयार करतात ना, ते नेहमी डिप्लॉइड असतात. कारण की त्याच्यामध्ये त्या बीजाणूमध्ये ना जे बीजाणू जे असतात त्याच्यामध्ये गुणसूत्र असतात ते जोडीने असतात. मात्र त्यांच्यापासून जे गॅमेट्स तयार होतात, मेल गॅमेट झालं, फिमेल गॅमेट झालं, हे काय असतात ऍक्च्युली? तर हे हॅप्लॉइड असतात. त्यांच्यात गुणसूत्राची एकच जोडी असते, एकच गुणसूत्र असतं. ठीक आहे. मग याचं उत्तर काय असणार आहे? अनावृत्तभुजी वनस्पतींचा भ्रूणपोष कसा असतो? त्याचं उत्तर आहे हॅप्लॉइड. नाही समजलं? परत एक्सप्लेनेशन पाहून घ्या. मित्रांनो, ग्रुप सी घ्या, ग्रुप बी घ्या, राज्यसेवा घ्या, कुठलीही एक्झाम घ्या. विज्ञानाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. विज्ञान जर बायपास केलं तर तुम्हाला परीक्षा पास होणं अवघड होऊन बसतंय. आणि त्याच्यामुळे आजकाल जे विज्ञान आहे ते स्टेट बोर्डकडून एनसीईआरटीकडे झुकत चाललेलं आहे. सामान्य मुलांना एनसीईआरटी विज्ञान समजणं अवघड आहे आणि प्रामाणिक प्रयत्न म्हणून मी सगळे एनसीईआरटी आणतोय मराठीमध्ये. आपल्याला काहीच करायचे नाही. आपल्याला 0 to 0 बॅच जॉइन करायची आहे. 3 महिन्याची ही बॅच आहे. फक्त फीस 299 आहे. आता ही बॅच चालती कशी ते डिटेलमध्ये पाहू. बरं ही मेंटरशिप बॅच चालती कशी? एक साथ सगळे व्हिडिओ लेक्चर याच्यावर अपलोड केले जात नाही. तर ही एक प्रकारची विज्ञानाची शिकवणी आहे. त्याच्यामध्ये काय होतं? तर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ लेक्चर रिलीज केलं जातं. ते तुम्ही पाहायचं 30 ते 35 मिनिटांमध्ये. त्याच्यानंतर त्याच्यावरच्या ज्या शॉर्ट नोट्स आहे किंवा नोट्स आहे पीडीएफ फॉर्मॅटमधल्या त्या तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. आणि इथंच नाही संपत. ॲपला व्हिडिओ लेक्चर टाकून माझी रिस्पॉन्सिबिलिटी संपत नाही, कारण मला माहिती आहे मुलं किती ते पाहतात आणि त्याच्यामुळे माझी रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडून ती करून घ्यायची आहे. म्हणून रोज रात्री पावणे 10 वाजल्यापासून 10:30 पर्यंत या विज्ञानाचा जो विषय आजचा जो टॉपिक आहे, तो परत एकदा माझ्याकडून शिकवला जातो. क्लास झाल्यावर माझी मेंटरशिप बॅच संपते का? नाही. जो टॉपिक तुम्ही आज वाचलाय, जो टॉपिक मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेला आहे, ज्या टॉपिकच्या तुम्ही नोट्स वाचलेल्या आहे, त्याच टॉपिकवर 25 प्रश्नांची पी-वाय-क्यू 20 ते 25 प्रश्नांची एक टेस्ट सीरीज असते. ती रिलीज केली जाते. ती कंप्लीटली मागच्या पी-वाय-क्यूला धरून किंवा संभाव्य असे प्रश्न असतात, जे पेपरला विचारले जाऊ शकतात. अशी टेस्ट सीरीज लगेच इमिडिएटली रिलीज केली जाते. ती टेस्ट सीरीज तुम्हाला सोडवायची असती. बरं टेस्ट झाल्यावर संपलं का? बिलकुल नाही. तर मुलांसाठी सेपरेट असा मावळा ग्रुप आणि मुलींसाठी सेपरेट असा जिजाऊ ग्रुप तयार केलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही तुमचा एखादा जोडीदार शोधायचा आणि जे आपण शिकलेलो आहे त्याचं ग्रुप डिस्कशन करायचं. मित्रांनो एक सांगतो 6-7 घंटे वाचणं आणि अर्धा घंटे ग्रुप डिस्कशन करणं सारखंच वेटेज आहे. ग्रुप डिस्कशनमुळे आपल्याला कळतं की आपल्याला किती समजलेलं आहे. बरं विज्ञान झाल्यावर माझी मेंटरशिप बॅच संपली का? बिलकुल नाही. तर सोपे सब्जेक्ट जसे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र याच्यामध्ये अभ्यास कसा करायचा? टॉपिक वाईज रोज लेक्चर होतात Telegram चॅनलवर आणि सोबतच त्याच टॉपिक वाईज रोजच्या रोज टेस्ट सुद्धा रिलीज होत असतात. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे माझ्याकडून असणारे कॉम्प्लिमेंटरी सब्जेक्ट आहे. प्रयत्न फक्त एवढाच आहे की तुम्हाला सोप्या सब्जेक्टमध्ये स्ट्रॅटेजी युक्त अभ्यास करता आला पाहिजे, सायकल चालवता आली पाहिजे. आणि या संपूर्ण कोर्सची फीस आहे फक्त 299. संपूर्ण कोर्स आहे 3 महिन्याचा म्हणजे ₹100 प्रति महिना. मग वाट कशाला पाहताय? लगेच जॉइन करा. मग ही झिरो टू हिरो बॅच जॉइन करण्यासाठी सरळ सरळ मला 9657003561 वर फोन करायचा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करायचा. आणि ऍपची जी लिंक आहे ती मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. प्लस माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता वाट पाहू नका. तुमची तयारी आहे मन लावून अभ्यास करायची आणि माझी तयारी आहे मन लावून शिकवायची. चला तर मग भेटू आपल्या झिरो टू हिरो मेंटरशिप बॅच मध्ये.
चला, आता या जिम्नोस्पर्म गटातील वनस्पतींची व्यावहारिक उदाहरणं पाहायची झाली, तर तुम्हाला सांगतो मी, की आपण जेव्हा एखाद्या रिसॉर्टमध्ये जातो, एखाद्या हॉटेलमध्ये जातो, हां, किंवा एखाद्या गार्डनमध्ये जातो, तिथं आपल्याला अशी शोभवंत झाडं दिसत असतात. हां, ही जी शोभिवंत झाडे आहे ना, ही कधी तुम्हाला बुटकी दिसतील, कधी मोठी दिसतील. हे येतात कशात? तर जिम्नोस्पर्म वनस्पतींच्या गटामध्ये मुडत असतात. याची व्यावहारिक उदाहरणं जर द्यायची झाली, तर पाईन ट्री झालं आणि सायकस झालं. आलं लक्षात? आता आपल्याला काय करायचं? चला, व्यावहारिक उदाहरणं तर कळली आपल्याला, बाबा कुठं-कुठं दिसतात आणि आता आपल्याला पाहायचंय त्यांच्या शरीराची रचना, त्यांची मुळं कशी असतात, त्यांची खोडं कशी असतात, त्यांची पानं कशी असतात. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, की हे जी जिम्नोस्पर्म गटातील वनस्पती आहे ना, यांच्यामध्ये सोटमूळ म्हणजे टॅप रूट सिस्टीम आढळते. आता तुम्ही म्हणता, "सर, हे टॅप रूट काय असतं?" हे घे, लगेच कॉन्सेप्ट पक्का. हे पहा, या ठिकाणी जे 2 प्रकारची मुळं दिलेली आहे, ही आहे पहिलं आहे टॅप रूट आणि दुसरं आहे फिलामेंटस. ठीक आहे. हे पहा, हे आहे टॅपरूट. अशा प्रकारची जी मुळं जमिनीमध्ये जातात, ह्या प्रकारच्या मुळांच्या सिस्टमला काय म्हणलं जातं? टॅपरूट म्हणजे सोटमूळ म्हणलं जातं. आणि अशा प्रकारे जर का मुळं वनस्पतीमध्ये पसरत असतील तंतुमयरित्या, तर अशा प्रकारच्या मुळांना म्हणलं जातं फायब्रस रूट. आता ही जी जिम्नोस्पर्म गटातील जे वनस्पती आहेत, त्यांची मुळं कशी असतात? तर ह्या टॅपरूट प्रकारची असतात. आता दुसरं महत्त्वाचं पेपरला विचारलं जातं, ते लक्षात घ्यायचं. ते काय आहे? तर याच्यामध्ये पाईन आणि सायकस ही 2 झाडं येतात महत्त्वाची. या पाईन ट्रीमध्ये सुद्धा काय आहे? तर या पाईन ट्रीमध्ये सुद्धा काय आहे? तर सोटमूळ आहे आणि या पाईन ट्रीच्या मुळावर कोण राहत असतं? कवकं राहत असतात सहजीवी पद्धतीने आणि या दोघांना एकत्रित्या काय म्हणलं जातं? तर मायकोरायझा म्हणलं जातं. मग आता काय करतात कवकं? या पाईन ट्रीच्या मुळांवर इथं राहतात आणि हे काय करतात? या पाईन ट्रीसाठी साधारणतः जमिनीतलं पाणी, पोषक तत्वे, खनिज, मिनरल्स हे शोषून देत असतात आणि बदल्यामध्ये हे जे पाईन ट्री आहे ना, या कवकांना आहे ना, अन्न पुरवत असतं. म्हणजे सहजीवी पद्धत म्हणजे दोस्ती बात. तू मेरे लिए कुछ कर, मैं तेरे लिए कुछ करता हूं. ठीक आहे, क्लिअर झालं. पाईन ट्री जे आहे त्याच्या मुळांवर कोण राहत असतं? कवक राहत असतात सहजीवी पद्धतीने. त्यांना काय म्हणलं जातं? तर मायकोरायझा म्हणलं जातं. गोष्ट क्लिअर झाली. आता सायकस. सायकसमध्ये काय आहे? तर सायकसमध्ये लहान आणि विशिष्ट प्रकारची मुळं असतात. त्यांना म्हणलं जातं कोरेलॉइड मुळं. लक्षात राहू द्या. सायकस झाडामध्ये कोणती मुळं असतात? कोरेलॉइड मुळं असतात. याच्यामध्ये होतं काय, की या मुळांच्या आजूबाजूला नायट्रोजन स्थिर करणारे निळे हिरवे शैवाल म्हणजे सायनोबॅक्टेरिया, त्याची उदाहरणं जर का द्यायची झालं तर अॅनाबिना नोस्टॅक आढळत असतात आणि ते या सायकस झाडासाठी नत्र स्थिर करण्याचं काम करत असतात. झाले की नाही कॉन्सेप्ट पक्का? चला, आता वळू पुढच्या गोष्टीकडं. मित्रांनो, आत्ताच डिस्क्लेमर देतोय, की मी जो टॉपिक शिकवतो ना, त्याच्यावर जिथून जमन तिथून पी-वाय-क्यू काढतो. फक्त कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी पाहत नाही. मग राज्यसेवा पाहतो, यू सुद्धा पाहतो, अदर पीसीज असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं एम-पी-सी आहे ना, हा वेगवेगळ्या एक्झाम कंडक्ट करत असतो. मग त्याच्यामध्ये सरळ सेवा, त्याच्यानंतर टेक्निकल एक्झाम झाल्या, फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या एक्झाम झाल्या. खूप ठिकाणी तो घेतो आणि जिथून मला डाटा येतो, तिथून मी इथं प्रश्न टाकतो. काय प्रश्न आहे? तर प्रश्न आहे, की सायकसच्या मुळामध्ये आढळणारे कोरोलाईड मुळं म्हणजे मुळे जे आहे, कोरलेन मुळे जे आहे, हे नायट्रोजन स्थिरीकरणासाठी करण्यासाठी कोणाशी सहजीवन करत असतात? एकदम सोपं आहे. सायनो बॅक्टेरिया, ब्लू ग्रीन अल्गी. आता इतका कॉन्सेप्ट पक्का केला होता ना? तर अशाच प्रकारचा दुसरा प्रश्न विचारलेला आहे. हा नेहमी विचारला जातो आयोगाकडून. आतापर्यंत खूप वेळेस विचारला गेलेला आहे. काय? की मायकोरायझा हे कवक आणि कोणत्या वनस्पतीची मुळं यांच्यामधलं सहजीवन आहे? तर कवक आणि पाईन यांच्यामधलं सहजीवन आहे. आता इतक्यात आपण कॉन्सेप्ट पाहिला होता, आहे की नाही? त्याच्यामुळे आपल्याला उत्तर देणं अवघड नाही. तरी सुद्धा आपण काय करा, याचं एक्सप्लेनेशन एकदा वाचून घ्या. चला, आता पाहायची या वनस्पतींमध्ये पानं कशी असतात. तर मित्रांनो, तुम्हाला यांच्यामध्ये साधी आणि संयुक्त दोन्ही प्रकारची पानं तुम्हाला सापडणार. पण शक्यतो यांच्यामध्ये जी पानं असतात ना, ते सूचीपर्णी म्हणजे सुयांसारखे असतात. पहा, तुम्ही या झाडांच्या शेजारी गेले की त्यांची पानं टोचतात, कारण की सुयांसारखी त्यांना टोकं असतात. म्हणून यांची पानं काय असतात? सूचीपर्णी निडल लाईक असतात. या पानांची गंमत काय असते माहिती का? यांच्यावर जाड क्युटिकल असतो. आता क्युटिकल म्हणजे काय? या पानांवर असणारा मेणासारखा थर. या मेणासारख्या थराचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय असतं? की पाण्याचं अतिउष्णतेमुळं बाष्पीभवन इव्हॅपोरेशन होऊ द्यायचं नाही, ज्यामुळं वनस्पतींमध्ये पाणी त्या प्लांटमध्ये पाणी टिकून राहत असतं. क्लिअर झालं?
पहिली गोष्ट तर क्लिअर झाली. चला दुसरं, याच्यामध्ये आहे ना खचलेली पर्णरंध्र असतात म्हणजे स्टोमॅटो असतात. आता स्टोमॅटो म्हणजे काय? एकदम सोपं आहे. आपलं कसं माहिती का आपण कन्सेप्ट करतो तर पूर्णच पक्का करतो. अहो टोमॅटो म्हणजे काय? तर या पानांमध्ये असणारी छिद्र. या छिद्रांचा उपयोग कशासाठी होतो माहिती का? तर कार्बन डायऑक्साइड आतमध्ये घेण्यासाठी, ऑक्सिजन बाहेर फेकण्यासाठी सोबतच जर का याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पानामध्ये जर का पाणी जास्त प्रमाणात मेंटेन झालं, तर ते बाहेर काढायचं सुद्धा काम कोण करत असतं? टोमॅटो करत असतात म्हणजे पानांवरची छिद्र करत असतात. आलं लक्षात? आणि या छिद्रांना मेंटेन करण्याचं काम ह्या गार्ड सेल करत असतात. आपल्याला एवढं डिटेलमध्ये जायचं नाही. फक्त लक्षात ठेवता, की बाबा क्युटिकल म्हणजे काय? तर पानांवर असणारा मेणासारखा जाड थर, की जो बाष्पीभवन होऊ देत नाही, पाणी जाऊ देत नाही बाहेर. आणि टोमॅटो म्हणजे काय? की पानांवर असणारी छिद्र, ज्यांना आपण पर्णरंध्रे म्हणतो. कशासाठी उपयोग? तर कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन आत-बाहेर करण्यासाठी, आहे की नाही? आणि दुसरं म्हणजे जास्त प्रमाणात जर पाणी झालं, तर त्याला बाहेर काढायचं काम सुद्धा हे टोमॅटो करत असतं. यांच्यामध्ये काय असतात? तर सकन्स टोमॅटो असतात आणि या सगळ्यांचा उपयोग कशासाठी होतो? तर वनस्पतीमध्ये होणारं बाष्पीभवन रोखण्यासाठी होतो. आणि वनस्पतीमध्ये ज्या वनस्पती बाष्पीभवन रोखतात, त्याचा प्रयत्न करतात, खास करून वाळवंटातल्या वनस्पती, त्यांना काय म्हणलं जातं? झिरो फायटिक अडॅप्टेशन असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. झालं की नाही कॉन्सेप्ट पक्का? चला आता वळू पुढच्या पुढच्या टॉपिककडे. आता पाहायचं या झाडांमध्ये संवहनी कशा असतात. संवहनी म्हणजेच काय? अहो झाडांमध्ये म्हणजे या जिम्नोस्पर्म गटातील वनस्पतींमध्ये झायलम म्हणजे जलवाहिन्या आणि फ्लोएम म्हणजे रसवाहिन्या असतात. आता झायलम म्हणजे काय? मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलं तरी सांगतो, की झाडांना जर का मुळापासून शेंड्यापर्यंत जर का पाणी वाहून न्यायचं असेल, तर त्या झाडांमध्ये नळ्या असतात. त्या नळ्यांना काय म्हणलं जातं? जलवाहिन्या म्हणजे झायलम म्हणलं जातं. आणि दुसरं जर का त्यांना अन्नपदार्थ रस वाहून न्यायचा असेल मुळांपासून शेंड्यापर्यंत, तर त्यांच्यामध्ये ज्या वाहिन्या असतात, नळ्या असतात, त्यांना फ्लोएम म्हणलं जातं. फक्त या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा. विकसित वनस्पती ज्या आहे, अँजिओस्पर्म म्हणतो आपण त्यांना, एकदम विकसित वनस्पती, त्या विकसित वनस्पतींमध्ये या ज्या नळ्या आहे ना, त्या नळ्यांमध्ये तुम्हाला कंपेनियन सेल सापडणारे आणि सीयू ट्यूब सापडणारे. हां, मात्र या जिम्नोस्पर्म गटामधले जे काही वनस्पती आहे ना, यांच्या फ्लोएममध्ये तुम्हाला कंपेनियन सेल नाही सापडत, सीयूट्यूब पण नाही सापडत. त्याच्याऐवजी अल्ब्युमिनस सेल असतात. पेपरला विचारलं जाईल म्हणून इथं सांगतोय डिटेलमध्ये. एन-सी-आर-टी जशीच्या तशी कोळून ठेवली आपण बरं का आता. कंप्लीट एन-सी-आर-टी मराठीमधून चालू आहे आपली. चला, हा प्रश्न सुद्धा विचारलेला आहे. प्रश्न काय पहा बरं. अनावृत्तबीजी वनस्पतींच्या जलवाहिन्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा अभाव असतो? इंग्लिशमध्ये मुद्दामून देते बरं का प्रश्न. बऱ्याच वेळा मुलांची रिक्वायरमेंट असते की सर बोथ लँग्वेज द्या, बायलिंग्वल द्या, म्हणून मी इथं देतोय. आणि सांगताना पण माझे सगळे उच्चार इंग्लिशमध्येच असतात. त्याच्यामुळे बळजबरी म्हणू नका सर इंग्लिशमध्ये सांगा. कंप्लीटली इंग्लिशमध्ये काय सांगायचं? अहो, महत्त्वाची गोष्ट इंग्लिशमध्ये सांगितलं, बाकी आपल्या मायबोलीमध्ये कॉन्सेप्ट लय भारी पक्का होतो. चला, मग इथं प्रश्न होता अनावृत्तबीजी वनस्पतींच्या जलवाहिन्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा अभाव होतो? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वेसल्स. आत्ता इतक्यात पाहिलेला आहे आपण. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या अनावृत्तबीजी वनस्पतींमध्ये अपवाद म्हणून जलवाहिन्यांमध्ये वेसल्स म्हणजे वाहिका आढळतात? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निटम. कसं? त्याचा डिटेल विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे. एकदा वाचून घ्या. आता आपण पाहणार आहे की या वनस्पतींमध्ये प्रजनन कसं चालतं आणि कशा पद्धतीने यांची लाईफ सायकल चालती. त्याच्या सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहायचं की ह्या ज्या वनस्पती आहे ना, या हेट्रोस्पोरस आहे. का बरं हेट्रोस्पोरस? कारण की हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे बीजाणू तयार करतात, वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्स तयार करतात. यातलं जे लहान बीजाणू आहे त्याला मायक्रोस्पोर्स म्हणलं जातं आणि मोठं जे बीजाणू असतं, मोठं जो स्पोर्स असतं त्याला मेगास्पोर्स म्हणलं जातं. हा जो मायक्रोस्पोर्स आहे हा प्रामुख्याने मेल गॅमेट असतो, नरयुग्मक असतो. आणि हा जो मेगास्पोर आहे, हा मादी गॅमेट म्हणजे फिमेल गॅमेट असतो. कॉन्सेप्ट पक्का. आणि हे पहा झाडाची उदाहरणं पाहून घ्या बरं का. ही जिम्नोस्पर्म मधलीच उदाहरणं आहे. हे सायकस ट्री गार्डन मध्ये दिसतं. पाईन ट्री बरोबर आहे ना. आपण ते क्रिसमस ट्री म्हणतो ना, हे पाईन ट्री आहे बरं का ते. आलं का लक्षात? ह्या अशा प्रकारच्या वनस्पती तुम्हाला जिम्नोस्पर्म मध्ये दिसणार आहे. आता आपल्याला पाहायचं आहे सगळ्यात महत्त्वाचा कॉन्सेप्ट, की ह्या ज्या वनस्पती आहे ना, ज्यांना आपण जिम्नोस्पर्म म्हणतो,
यांच्यामध्ये कोण काय असतं किंवा ते तयार कशी होतात. आता सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला जायचंय मागच्या चॅप्टरमध्ये. मागच्या चॅप्टरमध्ये टेरिडोफायटामध्ये आपण काय पाहिलं होतं? नेचे, फणचं झाड पाहिलं होतं. ते नेच्याच्या झाडामध्ये पानं किती प्रकारची होती? 1, 2, 3 2 प्रकारची पानं होती. काही पानांमध्ये कसं सापडायचं, की त्याच्या मागे अशी तांबूस कलरच्या गाठी सापडायच्या. बरोबर आहे? या गाठींना काय म्हणलं जायचं? स्पोरॅन्जिया म्हणलं जायचं आणि या स्पोरॅन्जियामध्ये स्पोर्स तयार व्हायचं. मग ज्या पानांच्या मागं अशा तांबड्या-तांबड्या कलरच्या गाठी सापडायच्या, ज्या गाठींमध्ये बीजाणू तयार व्हायचे, त्यांना आपण काय म्हणायचो? तर स्पोरोफिल्स म्हणायचो. आता गंमत पहा, या जिम्नोस्पर्ममध्ये होतं काय? तर जिम्नोस्पर्ममध्ये काय होतं, की हे जी पानं असतात ना स्पोरोफिल्स नावाची, ही स्पोरोफिल्स नावाची पानं एकत्र येतात आणि त्यांच्यापासून एक कॉम्पॅक्ट प्रकारचा शंकू तयार होतो आणि याच्यामध्ये मादी शंकू वेगळा असतो आणि नर शंकू वेगळा असतो आणि यांचं काम काय असतं? अहो स्पोर्स तयार करायचं, बीजाणू तयार करायचं. ठीक आहे. मग या मेल शंकूला काय म्हणलं जातं? मेल स्ट्रोबोली आणि मादी शंकूला काय म्हणलं जातं? फिमेल स्ट्रोबोली म्हणलं जातं. आता या मेल शंकूमध्ये काय होतं? तर याच्यामध्ये सूक्ष्म बीजाणू तयार होतात, स्पोर्स तयार होतात आणि जे विकसित झालं की त्यांचं पोलन ग्रेन होतं म्हणजे हवेमार्फत मादीपर्यंत त्यांचं वहन होतं आणि वहन झालं की त्या ठिकाणी परत एकत्र येतात आणि नवीन जीवाची उत्पत्ती ते आपण ते सगळं पुढे पाहणार टेन्शन घेऊ नका. त्याच्यानंतर ही जी फिमेल स्ट्रॉबोली आहे, मादी शंकू जे आहे, त्यांच्यामध्ये बीजांड म्हणजे ओव्ह्यूल्स असतात, अंडे असतात. आपल्याला माहिती आहे ना? ठीक आहे. चला, आता इथे गंमत एक लक्षात ठेवायची, की पाईन ट्री जे आहे, याच्यामध्ये नर आणि मादी हे दोन्हीच्या दोन्ही तुम्हाला एकाच झाडावर सापडतात आणि सायकसमध्ये मात्र ती झाडं वेगवेगळी असतात. आता तुम्ही म्हणता, "सर, नर-मादी झाड वेगवेगळे कसं आहे?" तुम्ही पहा ना, की उंबराचं झाड आहे. काही उंबराच्या झाडांना उंबरे येत नाही, काही झाडांना उंबरे येतात. मग आपण काय म्हणतो, सर ज्या झाडाला येत नाही ते नर आहे आणि ज्या झाडाला येतं ते मादी आहे बरं का. आपण जी भोळ्या भाषेतले कॉन्सेप्ट पक्के केले असतात ना ते. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की झाडं दोन वेगवेगळे लिंग झाडामध्ये नर झाड वेगळं आणि मादी झाड वेगळं. असंच या सायकसमध्ये सुद्धा आहे. कॉन्सेप्ट पक्का. चला, आता आपल्याला पाहायचं या जिम्नोस्पर्ममध्ये प्रजनन म्हणजे रिप्रोडक्शन कशा पद्धतीने होतं. एक सांगू का मित्रांनो, तुम्हाला खरं कुठल्याही वनस्पतीमध्ये, कुठल्याही सजीवामध्ये जर का तुम्हाला सेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा रिप्रोडक्शन समजून घ्यायचं असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना, डोळ्यासमोर माणसाचं उदाहरण आणायचं. माणसामध्ये नर आणि मादी आहे. नराच्या शरीरामध्ये स्पर्म्स तयार होत असतात. मादीच्या शरीरामध्ये एक म्हणजे अंड तयार होत असतात. हे स्पर्म जे आहे, हे वीर्यातले शुक्राणू जे आहे, हे मादीच्या शरीरातल्या बरोबर आहे त्या अंड्याला भेटले पाहिजे आणि जेव्हा ते शुक्राणू आणि हे अंड म्हणजे स्पर्म्स आणि हे एक एकमेकाला भेटतात तेव्हा त्या स्त्रीच्या शरीरामध्ये गर्भधारणा होत असती. व हे जे आहे ना माणसाच्या शरीरातलं हेच चालतं या वनस्पतींमध्ये सुद्धा आणि आपल्याला तेच पाहिजे. आपण एवढ्या वेळ काय पाहिलं की या वनस्पतींमध्ये कसं आहे या जिम्नोस्पर्म मध्ये कोण तयार होत असतात. एक असतो छोटा कोण आणि एक असतो मोठा कोण. छोट्या कोणाला म्हणलं जातं मेल कोण, मोठ्या कोणाला म्हणलं जातं फिमेल कोण. आता या मेल कोण मध्ये काय हे कोण करतात काय तर बीजाणू तयार करत असतात, स्पोर्स तयार करत असतात. या मेल कोन मध्ये जे बीजाणू तयार होतात ते छोटे असतात म्हणून त्यांना म्हणलं जातं मायक्रोस्पोर्स आणि या फिमेल कोन मध्ये जे बीजाणू तयार होतात ते मोठे असतात म्हणून त्यांना म्हणलं जातं मेगास्पोर्स. आता काय होतं माहिती का? इथं ते छोटेसे मायक्रोस्पोर तयार झाले हां. मग हे मायक्रोस्पोर म्हणजेच काय, की नरबीजाणू. हे नरबीजाणू हवेमार्फत मस्तपैकी वाहत या फिमेल कोणावर जाऊन बसतात. फिमेल कोणावर जाऊन बसले, की तिथून पुढे त्यांचा प्रवास चालू होतो. कशाला? त्या अंड्याला भेटायला. हे ना मायक्रोस्पोर, मेगास्पोर जे आहे स्त्रीच्या शरीर म्हणजे या फिमेल कोनच्या शरीरामध्ये जे मेगास्पोर आहे थोडक्यात ते अंड आहे. त्या अंड्यापर्यंत त्यांचा प्रवास चालू होतो आणि तिथून पुढे बियाची उत्पत्ती होती. आपल्याला सगळं पाहायचंय. मोरल ऑफ द स्टोरी एवढं कळलं का तुम्हाला? मेगास्पोर काय असतात, मेल मेल कोण काय असतात आणि मेगा कोण काय असतात? चला. फिमेल कोण काय असतात आणि मेल कोण काय असतात एवढं जरी कळलं तरी सफिशियंट आहे. बाकी डिटेलमध्ये इथे दिलेली माहिती आहे, ती एकदा वाचून घ्या. मग या मेल कोनमध्ये आपण आत्ताच पाहिलं की काय तयार होत असतात तर मायक्रोस्पोर्स तयार होत असतात. मग या मायक्रोस्पोर्सचं काय होतं पुढं त्या अजून विकसित होतात. विकसित झालं की त्याचे रूपांतर मेल गॅमेटोफाइट मध्ये होतं आणि त्याच्यापासून पुढं पोलन ग्रेनची उत्पत्ती होत असती. आता जर का तुम्हाला प्रजनन किंवा रिप्रोडक्शन समजून घ्यायचं असेल की या जिम्नोस्पर्म वनस्पतींमध्ये कशा पद्धतीने चालते, तर ते समजून घ्यायच्या अगोदर आहे ना मित्रांनो, तुम्हाला जर का माणसामधलं प्रजनन लक्षात आलं, तर तुम्हाला बाकीच्या कोणत्याच गोष्टी अवघड जात नाही.
कसे पहा सेक्शुअल रिप्रोडक्शन माणसामध्ये कसं होतं. पुरुषामध्ये स्पर्म्स असतात, स्त्रीच्या शरीरामध्ये अंडे असतात, एग असतात. एकमेकाला भेटले की पुरुषाच्या शरीरातले स्पर्म्स ज्याला आपण शुक्राणू म्हणतो ते स्त्रीच्या शरीरातल्या अंड्याला जाऊन भेटतात आणि स्त्रीच्या शरीरामध्ये गर्भधारणा होती म्हणजे का गर्भाचा जन्म होतो. अगदी त्याच पद्धतीने ह्या वनस्पतींमध्ये सुद्धा चालतं. आपण एवढं काय पाहिलं की बाबा हे जे काही जिम्नोस्पर्म आहे ना यांच्यामध्ये कोण तयार होत असतात. जो मोठा कोण असतो त्याला म्हणलं जातं फिमेल कोण, जो छोटा कोण असतो त्याला म्हणलं जातं मेल कोण. आता हे जे कोण आहे ना, हे ॲक्चुअली हे शंकू जे आहे ना, हे काय करत असतात, स्पोर्स म्हणजे बीजाणू तयार करत असतात. मेल कोण काय करतात, छोटे बीजाणू ज्याला आपण मायक्रोस्पोर्स म्हणतो आणि फिमेल कोण काय करतात, मोठे बीजाणू ज्याला आपण मेगास्पोर्स म्हणतो. ठीक आहे. आता मागे हे पण आपण पाहिलं, की हे मायक्रोस्पोर्स जे असतात, यांच्यापासून पुढं मेल गॅमेट तयार होतात. मेल गॅमेट नंतर त्याच्यापासून पुढं पोलन ग्रेन म्हणजे परागकणाची उत्पत्ती होती. चला, आता परागकणापर्यंत तर आपल्याला कळलंय. आता हे जे मेल कोनवर परागकण तयार झालेले आहे, हे परागकण मस्तपैकी हवेद्वारे वाहून नेले जातात फिमेल कोणापर्यंत आणि हवेद्वारे हे जे परागकण वाहून जातात त्याला म्हणलं जातं परागसिंचन म्हणजेच पॉलिनेशन आणि हवेद्वारे हे जेव्हा वाहिले जातात तेव्हा याला म्हणलं जातं ॲनिमोफिलेस किंवा विंड पॉलिनेशन. लक्षात राहू द्या पेपरला विचारलं गेलेलं आहे की ॲनिमोफिलिस कशाला म्हणलं जातं तर हवेद्वारे होणाऱ्या परागकणांच्या प्रवासाला ॲनिमोफिलिस म्हणून ओळखलं जातं. चला मग आता हे जे परागकण आहे पोलन ग्रेन आहे हे या फिमेल कोनच्या मुखावर जाऊन बसले आणि त्या ठिकाणी त्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला. या परागकणांनी काय केलं स्वतःमधून एक छोटीशी नळी बाहेर काढली त्या नळीला म्हणलं जातं पोलन ट्यूब आणि मग या नळीमधून या परागकणामध्ये पोलन ग्रेनमध्ये जे काही मेल गॅमेट होते पुयुग्मक होते त्यांनी प्रवास करायला सुरुवात केली आणि अगदी त्या मादीच्या शरीरात असलेल्या अंड्यापर्यंत जाऊन बसले आणि नंतर हे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट म्हणजे हे जे मेल गॅमेट आहे त्या अंड्याला जाऊन भेटले त्या एगला भेटले आणि तिथून मग नवीन जीवाची म्हणजे गर्भाची उत्पत्ती झाली आणि पुढे चालून त्या गर्भापासून सीड म्हणजे बी तयार झालं. इतका सोपा प्रवास आहे. आता हे पहा ह्या पोलन ग्रेन म्हणजे परागकण यांनी जेव्हा स्वतःमधून एक नळी बाहेर काढली, या नळीतून प्रवास केला. प्रवास केल्यावर ते मेल गॅमेट या अंड्यापर्यंत जे पोहोचले, या संपूर्ण प्रवासाला काय म्हणलं जातं? सायफोनोगॅमी म्हणलं जातं. पेपरला आलेलं आहे. पहा बरं किती सोपं आहे ना सेक्शुअल रिप्रोडक्शन काहीच अवघड नाही. चला, मग आता विषय निघालाय ना पॉलिनेशनचा, तर डिटेलमध्ये सगळे टाइप पाहून घेऊ ना. पेपरला विचारले जातात. एन-सी-आर-टी मध्ये छान-छान टाइप दिलेला आहे आणि आयोग इथं प्रश्न विचारतो बरं का 2 ते 3 वर्षातून एकदा तरी म्हणून मी इथं टाकलेलं आहे. चला, काय आहे? तर वायूमार्फत जेव्हा परागाचं इकडून-तिकडं हवेमध्ये हालचाल होती, फिरणं होतं, त्याला काय म्हणलं जातं? तर अॅनिमोफिली किंवा विंड पॉलिनेशन म्हणलं जातं. हेच जर का पाण्यामार्फत झालं, तर त्याला म्हणलं जातं हायड्रोफिली. कीटकांमार्फत झालं, तर त्या परागगणाला म्हणजे पॉलिनेशनला एंटेमोफिली म्हणलं जातं. पक्ष्यांद्वारे जर झालं पॉलिनेशन तर त्याला ऑर्निथोफिली म्हणलं जातं. वटवाघळामार्फत झालं तर त्याला चिरपटेरिफिली म्हणलं जातं. गोगलगायीद्वारे झालं तर त्याला मेलॅकोफिली म्हणलं जातं. मेलॅकोफिली म्हणलं जातं. सस्तन प्राण्यांद्वारे जर झालं तर त्याला थेरोफिली म्हणलं जातं आणि माणसाद्वारे जर झालं तर त्याला आर्टिफिशियल म्हणलं जातं. काहीच करायचं नाही. मस्तपैकी एकदा व्हिडिओ पॉज करून पाहू शकता किंवा सगळ्या नोट्स दिलेल्या आहे बरं का आपल्या त्या पी-डी-एफमध्ये. आपल्या ॲप्लिकेशनवर गेले मस्तपैकी व्हिडिओ पाहिले की खाली आपल्या नोट्स पाहून घ्यायच्या. कॉन्सेप्ट पक्का आणि एक सांगतो बरं का मित्रांनो, मला आहे ना बऱ्याच वेळा डिमांड येते की सर आम्हाला डाउनलोडचा ऑप्शन द्या, डाउनलोडचा ऑप्शन द्या. एक तुम्ही अभ्यास कसा करताय? तुम्हाला काय करायचं माहिती का? तुम्हाला व्हिडिओ लेक्चर पाहायचं आणि दोनदा फक्त रिवाईज करायचं हो. मी जे सांगितलेलं आहे ना, ते डोक्यामध्ये फिक्स बसलेलं आहे आणि खाली ज्या पी-डी-एफ कॉपी आहे ना, त्या फक्त दोनदा तुम्हाला वाचून काढायच्या आहे. बाकी तुम्हाला काहीच नाही करायचं आहे. आहे की नाही? चला, एवढा टॉपिक तर आपल्याला समजला. चला, पुढचा प्रश्न. आता इतका कॉन्सेप्ट पक्का केला त्याच्यामुळे आपल्याला हे जड जाणार नाही हा प्रश्न. पहा बरं प्रश्न काय मस्त आहे. आय-एम-पी प्रश्न आहे, असे प्रश्न येऊ शकतात. अनावृत्त वनस्पतीमध्ये म्हणजे जिम्नोस्पर्ममध्ये परागण म्हणजे पॉलिनेशन प्रामुख्याने कशाद्वारे होते? त्याचं उत्तर आहे वारा. आपण आता इतक्यात पाहिलं होतं ना आणि परत आपण ते प्रकार पण पाहिलं. आहे की नाही? पॉलिनेशनचे कुठल्या-कुठल्या माध्यमातून वेगवेगळे होतं आणि त्याचे मग नावं काय असतात आपण सगळं डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. चला, कॉन्सेप्ट पक्का. चला, कॉन्सेप्ट जर का पक्का झाला ना, तर तुम्हाला हा प्रश्न जमायला अवघड नाही. जमणार आहे. घ्या बरं 20 सेकंदाचा वेळ आणि सोडवा. मी काय एक्सप्लेनेशन देणार नाही.
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सिम्फोनोगॅमी. चला पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न. किती सोपा प्रश्न आहे. कॉन्सेप्ट जर क्लिअर झाला तर काहीच अवघड जात नाही तुम्हाला. काय प्रश्न आहे? तर प्रश्न हा आहे की अनावृत्त बीजी वनस्पतींचे वर्गीकरण म्हणजे जिम्नोस्पर्मचं जर का तुम्हाला वर्गीकरण करायचं झालं तर खालीलपैकी कशाच्या आधारे करताल? एकदम सोपं आहे ना. इथं पानांच्या रचनेवरून करणार का? बिलकुल नाही. स्टीम वरून करणार का? नाही. ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर काय आहे? आणि कोन्स कसे आहे त्याच्यामध्ये? फिमेल कोण आहे का मेल कोण आहे? याच्यावरून तुम्ही करणार. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कॉन्सेप्ट पक्का. मित्रांनो, ग्रुप सी घ्या, ग्रुप बी घ्या, राज्यसेवा घ्या, कुठलीही एक्झाम घ्या. विज्ञानाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. विज्ञान जर बायपास केलं तर तुम्हाला परीक्षा पास होणं अवघड होऊन बसतंय आणि त्याच्यामुळं आजकाल जे विज्ञान आहे ते स्टेट बोर्डकडून एन-सी-ई-आरटीकडे झुकत चाललेलं आहे. सामान्य मुलांना एन-सी-ई-आरटी विज्ञान समजणं अवघड आहे आणि प्रामाणिक प्रयत्न म्हणून मी सगळे एन-सी-ई-आरटी आणतोय मराठीमध्ये. आपल्याला काहीच करायचं नाही. आपल्याला 0 to Hero बॅच जॉइन करायची आहे. 3 महिन्याची ही बॅच आहे. फक्त फीस 299 आहे. आता ही बॅच चालती कशी ते डिटेलमध्ये पाहू. बरं ही मेंटरशिप बॅच चालती कशी? एक साथ सगळे व्हिडिओ लेक्चर याच्यावर अपलोड केले जात नाही. तर ही एक प्रकारची विज्ञानाची शिकवणी आहे. त्याच्यामध्ये काय होतं, तर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ लेक्चर रिलीज केलं जातं. ते तुम्ही पाहायचं 30 ते 35 मिनिटांमध्ये. त्याच्यानंतर त्याच्यावरच्या ज्या शॉर्ट नोट्स आहे किंवा नोट्स आहे पीडीएफ फॉर्मॅटमधल्या, त्या तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. आणि इथंच नाही संपत. ॲपला व्हिडिओ लेक्चर टाकून माझी रिस्पॉन्सिबिलिटी संपत नाही, कारण मला माहिती आहे मुलं किती ते पाहतात आणि त्याच्यामुळे माझी रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडून ती करून घ्यायची आहे. म्हणून रोज रात्री पावणे 10 वाजल्यापासून 10:30 पर्यंत या विज्ञानाचा जो विषय आजचा जो टॉपिक आहे, तो परत एकदा माझ्याकडून शिकवला जातो. क्लास झाल्यावर माझी मेंटरशिप बॅच संपते का? नाही. जो टॉपिक तुम्ही आज वाचलाय, जो टॉपिक मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेला आहे, ज्या टॉपिकच्या तुम्ही नोट्स वाचलेल्या आहे, त्याच टॉपिकवर 25 प्रश्नांची पी-वाय-क्यू 20 ते 25 प्रश्नांची एक टेस्ट सीरीज असते. ती रिलीज केली जाते. ती कंप्लीटली मागच्या पी-वाय-क्यूला धरून किंवा संभाव्य असे प्रश्न असतात, जे पेपरला विचारले जाऊ शकतात. अशी टेस्ट सीरीज लगेच इमिडिएटली रिलीज केली जाते. ती टेस्ट सीरीज तुम्हाला सोडवायची असती. बरं टेस्ट झाल्यावर संपलं का? बिलकुल नाही. तर मुलांसाठी सेपरेट असा मावळा ग्रुप आणि मुलींसाठी सेपरेट असा जिजाऊ ग्रुप तयार केलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही तुमचा एखादा जोडीदार शोधायचा आणि जे आपण शिकलेलो आहे त्याचं ग्रुप डिस्कशन करायचं. मित्रांनो एक सांगतो 6-7 घंटे वाचणं आणि अर्धा घंटे ग्रुप डिस्कशन करणं सारखंच वेटेज आहे. ग्रुप डिस्कशनमुळे आपल्याला कळते की आपल्याला किती समजलेलं आहे. बरं विज्ञान झाल्यावर माझी मेंटरशिप बॅच संपली का? बिलकुल नाही. तर सोपे सब्जेक्ट जसे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र याच्यामध्ये अभ्यास कसा करायचा? टॉपिक वाईज रोज लेक्चर होतात Telegram चॅनलवर आणि सोबतच त्याच टॉपिक वाईज रोजच्या रोज टेस्ट सुद्धा रिलीज होत असतात. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे माझ्याकडून असणारे कॉम्प्लिमेंटरी सब्जेक्ट आहे. प्रयत्न फक्त एवढाच आहे की तुम्हाला सोप्या सब्जेक्टमध्ये स्ट्रॅटेजी युक्त अभ्यास करता आला पाहिजे, सायकल चालवता आली पाहिजे आणि या संपूर्ण कोर्सची फीस आहे फक्त 299. संपूर्ण कोर्स आहे 3 महिन्याचा म्हणजे ₹100 प्रति महिना. मग वाट कशाला पाहताय? लगेच जॉइन करा. मग ही झिरो टू हिरो बॅच जॉइन करण्यासाठी सरळ सरळ मला 9657003561 वर फोन करायचा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करायचा आणि ऍपची जी लिंक आहे ती मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. प्लस माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता वाट पाहू नका. तुमची तयारी आहे मन लावून अभ्यास करायची आणि माझी तयारी आहे मन लावून शिकवायची. चला तर मग भेटू आपल्या झिरो टू हिरो मेंटरशिप बॅच मध्ये. तसं पाहायचं झालं तर आयोगाने ना जिम्नोस्पर्मवर आहे ना सोपी-सोपीच उदाहरणं विचारलेली आहे. पण इथं आहे ना, हा ॲक्चुअली जो गट आहे, वर्गीकरण आहे ना, हे आपल्याला एन-सी-ई-आर-टीमध्ये ना थोडं ॲडव्हान्स पुस्तकात सापडतंय. म्हणून मी या ठिकाणी इन्क्लूड केलेलं आहे. आणि माझे रेफरन्स बुक तुम्हाला क्लिअरली सांगतो बरं का. 2-3 रेफरन्स बुक आहेत. ते ट्रुमन आहे, लुसेंट आहे, एन-सी-ई-आर-टी आहे आणि स्टेट बोर्ड सायन्स आहे. बाकी काहीच नाही. चालेल आणि आयोग इथूनच प्रश्न विचारतो. चला, मग आता हे जे जिम्नोस्पर्म आहे ना, याचे साधारणतः 4 प्रकार पडतात. पहिला जो आहे हा सायकॅडोफायटा, त्याच्यानंतर कोनिफोरोफायटा, त्याच्यानंतर गिंगोफायटा, त्याच्यानंतर निडोफायटा. मग हा जो सायकॅडोफायटा जो आहे, याच्यामध्ये ज्या वनस्पती असतात, त्या असतात सायकस. त्याच्यानंतर कोनिफोरोफायटा, याच्यामध्ये ज्या वनस्पती आहेत, त्या पाईन्स आणि देवदार, ज्याला आपण सिट्रस ट्री म्हणून सुद्धा ओळखतो. त्याच्यानंतर गिंगोफायटा म्हणलं तर माइंड हेअर ट्री, ज्याला हे गिंगो बिलोबा म्हणलं जातं. हा ठीक आहे. थोडं अवघड आहे प्रोनान्सिएशन, पण लक्षात ठेवा एकदा दोनदा वाचलं की लक्षात राहून जातं. आणि प्रश्न सुद्धा आहे ना, एक्झाम्पल सुद्धा आहे ना, सोपेच विचारलं जातं त्याच्यात. टेन्शन घ्यायचं नाही. त्याच्यानंतर निटेफायटा म्हणलं तर निटम झालं, त्याच्यानंतर एफेड्रा झालं, त्याच्यानंतर वेलविशिया झालं, आहे की नाही? यासारखे उदाहरणं येतात. सगळ्या नोट्स दिलेल्या आहे. व्यवस्थित एकदा दोनदा वाचून घ्यायच्या. आणि आता सुरुवात होतीये मस्तपैकी पी-वाय-क्यू पाहायची. आता आपल्याला आहे ना, एक्झाम्पल तर पाहिले, पण त्यांचे व्यवहारी उपयोग जे आहे ना, त्याच्यासाठी आपण असे वन लाइनर क्वेश्चन पाहू. काय प्रश्न? तर प्रश्न आहे, की इफेड्रिन हे दम्यावरील जे औषध तयार केलं जातं, ते अनावृत्त बीजी वनस्पतीपासून तयार केलं जातं. कोणत्या? म्हणजे कोणत्या जिम्नोस्पर्म वनस्पतींपासून हे तयार केलं जातं? आणि याचं उत्तर आहे इफेड्रा. नसन समजलं या ठिकाणी तुम्ही कॉन्सेप्ट पक्का करू शकता. चला, उदाहरणं पाहिली आणि उदाहरणावर आयोग प्रश्न कसे विचारतो ते पण आपण पाहू. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीला जिवंत, जीवाश्म म्हणजे लिव्हिंग फॉसिल म्हणलं जातं? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गिंगो बायलोबा.
गिंगो बायलोबा या वनस्पतीला जिवंत अश्व म्हणलं जातं का? त्याचं एक्सप्लेनेशन तर तुम्ही खाली पाहू शकता. पहा ना, आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत कशी भारी असते ना. आपण रोजच्या आयुष्यामध्ये साबुदाणा खातो. ठीक आहे. आणि मग हा जो साबुदाणा आहे खालीलपैकी कुठल्या अनावृत्त बीजी म्हणजे जिम्नोस्पर्म वनस्पतींपासून बनवला जातो. एवढं तर कळलं की बाबा साबुदाणा जो होता आपल्याला की बाबा हा जिम्नोस्पर्म वनस्पतींपासून बनतो. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सायकस पासून बनतो. नसेल समजलं तर एक्सप्लेनेशन वाचून घ्या. चला पुढचा प्रश्न. काय प्रश्न आहे? तर सायकस आणि सिट्रस या दोन्हीच्या दोन्ही वनस्पती ऍक्च्युली आहे ना जिम्नोस्पर्म गटामध्ये मोडतात. तर यांच्याबाबत जर आपल्याला विधान करायचं म्हणजे खाली विधानं दिलेलं आहे तर याच्यातलं कुठलं अचूक विधान असणार आहे आपल्याला सांगायचंय. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सायकस हॅज अनब्रँच स्टीम while सिट्रस हॅज ब्रँच स्टीम. सायकसचे खोड जे असतं ते न ढाळलेलं असतं तर सिट्रसचे ढाळलेलं असतं म्हणजे ना ब्रँचेस असतात. पुढचा प्रश्न टॅक्झॉल नावाचं जे कॅन्सर विरोधी औषध आहे हे कुठल्या जिम्नोस्पर्म वनस्पतींपासून मिळवतात? पहा बरं किती उपयोगी आहे ना आणि का बरं याचे प्रश्न विचारले जाणार नाही आयोगावर? विचारले जातात वेगवेगळ्या एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातात. भले ते ग्रुप सी ग्रुप बी ला नाही आले पण विचारले जाऊ शकतात बरं का. मग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नावातच आहे टॅक्सॉल टॅक्सस पासून बनलेले. आता याचं एक्सप्लेनेशन पाहून घ्या 2 मिनिटात तो पण कॉन्सेप्ट पक्का होऊन जातो. पहा काय आहे, बऱ्याच वेळा ना एनसीईआरटी मधल्या ना अपवादात्मक गोष्टीवर सुद्धा आयोग प्रश्न विचारतो. ही अपवादात्मक गोष्ट एनसीईआरटी मध्ये मेन्शन केलेली की काय बाबा एका बीजामध्ये एकापेक्षा जास्त भ्रूण तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणलं जातं? जी तुम्हाला पाईन ट्री मध्ये प्रामुख्याने दिसून येते. जास्त भ्रूण जर तयार होत असेल तर त्याला म्हणायचं पॉलीएम्ब्रोई. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न. आपण भूगोलामध्ये ना ते सूचीपर्णी जंगलांचा अभ्यास करतो. त्या सूचीपर्णी जंगलांमध्ये जे देवदार, स्प्रूस, पाईन नावाची जी झाडं वाचतो ना आपण, हे काय माहिती आहे का ऍक्च्युली? हे सगळे जिम्नोस्पर्म म्हणजे अनावृत्त बीजी वनस्पतींच्या गटात मोडणाऱ्या वनस्पती आहे. आणि त्याच्यावरच हा प्रश्न आलेला आहे की बाबा अनावृत्त बीजी वनस्पती खालीलपैकी कोणत्या हवामानात प्रभावीपणे वाढू शकतात? आता मी तुम्हाला सूचीपर्णीमध्ये सांगितलं भूगोलाचा अभ्यास पक्का असेल तर तुमचं उत्तर लगेच येणार की सर यांच्यासाठी जे वातावरण लागतं ना ते थंड आणि बर्फवृष्टी असणारे प्रदेश असल्यानं ते यांच्यासाठी चांगले त्या ठिकाणी चांगले येतात. कॉन्सेप्ट पक्का. ते एक्सप्लेनेशन वाचून घ्या. चला पुढचा प्रश्न. पहा बरं व्यावहारिक उपयोग सांगितलेला की टर्पंटाईल तेल जे बनवलं जातं ना, तुम्ही म्हणता सर टर्पंटाईल तेल काय? तुम्ही घरी कलर लावता, बरोबर आहे. त्या कलरला जर का पातळ करायचं झालं, तर त्याच्यात तुम्ही जे टाकता ते टर्पंटाईल असतं. त्याच्यानंतर साफ-सफाईच्या कामासाठी सुद्धा टर्पंटाईल वापरलं जातं. त्याच्यानंतर जे मेण असतं किंवा पॉलिश करणाऱ्या गोष्टी असतात, फर्निचरला जे पॉलिश करता, प्रामुख्याने त्याच्यात टर्पंटाईल असतं. त्याचा वास बघा कसा असतो हां. आपण बऱ्याच वेळा त्याच्यावर वाचलेलं असतं टर्पंटाईल. मग हे जे टर्पंटाईल तेल जे आहे, हे खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून ऊर्ध्वपातन पद्धतीने मिळवलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पाईन. एक्सप्लेनेशन वाचून घ्या. पुढचा प्रश्न हा आयोगाकडून विचारला गेलेला आणि चांगला प्रश्न आहे बरं का. आता मी का चांगला म्हणलो माहिती आहे का? की ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना अँजिओस्पर्म म्हणजे आवृत्तबीजी वनस्पती जे आहे ज्यांचा आपण आता अभ्यास पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं की डबल फर्टिलायझेशन जे असतं हां, दुहेरी प्रजनन, द्विफलन हे प्रामुख्याने तुम्हाला त्या अँजिओस्पर्म म्हणजे आवृत्तबीजी वनस्पतींमध्येच आढळतं. आणि त्याच्यावरच आधारित प्रश्न आहे की तुम्हाला योग्य विधानं ओळखायची. अनावृत्त बीजी वनस्पतींमध्ये द्विफलन म्हणजे डबल फर्टिलायझेशन आढळत नाही. बरोबर आहे ना? नाही आढळत. ते अँजिओस्पर्मचं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं जे आहे, की यांच्या बियांना फळांचं संरक्षण नसतं. जिम्नोस्पर्म नागड्या बिया आहे ना? नग्न म्हणजे काय न झाकलेल्या बिया आहे ना? नंगू-पंगू बिया ज्या असतात म्हणून त्याला जिम्नोस्पर्म म्हणलं जातं. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहे. कॉन्सेप्ट पक्का? नाही झाला तर एक्सप्लेनेशन परत वाचून घ्या. अशा प्रकारे मित्रांनो आपण आपला जिम्नोस्पर्म हा टॉपिक म्हणजे संपवला. आता याच्यामध्ये आपण एन-सी-ई-आर-टीचा रेफरन्स घेतला होता, आपण ट्रुमन बायोलॉजीचा रेफरन्स घेतला, आपण लुसनची पुस्तकं रेफर केली, आपण स्टेट बोर्ड सुद्धा रेफर केली. आणि जेवढं जमल तेवढ्या सगळ्या एम-पी-एस-सीच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये कशा प्रकारे प्रश्न आले ते सगळेच या ठिकाणी पाहिलेले आहे. अगदी याच पद्धतीने आता आपल्याला पाहायचे अँजिओस्पर्म.
अँजिओस्पर्म गटातल्या ज्या वनस्पती असतात ना, त्या सगळ्यात विकसित वनस्पती मानल्या जातात वनस्पती वर्गामध्ये. आणि उत्क्रांतीच्या टप्प्यातल्या सगळ्यात विकसित वनस्पती म्हणून सुद्धा यांनाच ओळखलं जातं. कारण आपण पाहिलं उत्क्रांती सुरुवात विकास कुठून सुरू झाला? तर साध्या-सुध्या शरीर रचना असणाऱ्या भिंतीवरच्या शैवाळापासून. आणि तिथून आता जे मोठमोठे फुलं येणारे, फळं येणारी जी झाडं दिसतात ना, तिथपर्यंतचा विकास आहे. आणि त्याच्यातला शेवटचा टप्पा आहे अँजिओस्पर्म. याच्या अगोदर आपण वनस्पती वर्गीकरणामध्ये सगळे टप्पे पाहिलेले आहे. आणि चला, मी याच पद्धतीने आपल्याला आता पुढचं लेक्चर पाहायचंय. तोपर्यंत वाट पहा थोडी आणि मन लावून अभ्यास करा, झटून अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक. मित्रांनो, ग्रुप सी घ्या, ग्रुप बी घ्या, राज्यसेवा घ्या, कुठलीही एक्झाम घ्या. विज्ञानाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. विज्ञान जर बायपास केलं, तर तुम्हाला परीक्षा पास होणं अवघड होऊन बसतंय. आणि त्याच्यामुळं आजकाल जे विज्ञान आहे, ते स्टेट बोर्डकडून एन-सी-ई-आरटीकडे झुकत चाललेलं आहे. सामान्य मुलांना एन-सी-ई-आरटी विज्ञान समजणं अवघड आहे आणि प्रामाणिक प्रयत्न म्हणून मी सगळे एन-सी-ई-आरटी आणतोय मराठीमध्ये. आपल्याला काहीच करायचं नाही. आपल्याला झिरो टू हिरो बॅच जॉइन करायची आहे. 3 महिन्याची ही बॅच आहे. फक्त फीस 299 आहे. आता ही बॅच चालती कशी? ते डिटेलमध्ये पाहू. बरं, ही मेंटॉरशिप बॅच चालती कशी? एक साथ सगळे व्हिडिओ लेक्चर याच्यावर अपलोड केले जात नाही. तर ही एक प्रकारची विज्ञानाची शिकवणी आहे. त्याच्यामध्ये काय होतं, तर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ लेक्चर रिलीज केलं जातं. ते तुम्ही पाहायचं 30 ते 35 मिनिटामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यावरच्या ज्या शॉर्ट नोट्स आहे किंवा नोट्स आहे पी फॉर्मॅटमधल्या, त्या तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. आणि इथंच नाही संपत. ॲपला व्हिडिओ लेक्चर टाकून माझी रिस्पॉन्सिबिलिटी संपत नाही, कारण मला माहिती आहे मुलं किती ते पाहतात आणि त्याच्यामुळे माझी रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडून ती करून घ्यायची आहे. म्हणून रोज रात्री पावणे 10 वाजल्यापासून 10:30 पर्यंत या विज्ञानाचा जो विषय आजचा जो टॉपिक आहे, तो परत एकदा माझ्याकडून शिकवला जातो. क्लास झाल्यावर माझी मेंटरशिप बॅच संपते का? नाही. जो टॉपिक तुम्ही आज वाचलाय, जो टॉपिक मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेला आहे, ज्या टॉपिकच्या तुम्ही नोट्स वाचलेल्या आहे, त्याच टॉपिकवर 25 प्रश्नांची पी-वाय-क्यू 20 ते 25 प्रश्नांची एक टेस्ट सीरीज असते. ती रिलीज केली जाते. ती कंप्लीटली मागच्या पी-वाय-क्यूला धरून किंवा संभाव्य असे प्रश्न असतात, जे पेपरला विचारले जाऊ शकतात. अशी टेस्ट सीरीज लगेच इमिडिएटली रिलीज केली जाते. ती टेस्ट सीरीज तुम्हाला सोडवायची असती. बरं, टेस्ट झाल्यावर संपलं का? बिलकुल नाही. तर मुलांसाठी सेपरेट असा मावळा ग्रुप आणि मुलींसाठी सेपरेट असा जिजाऊ ग्रुप तयार केलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही तुमचा एखादा जोडीदार शोधायचा आणि जे आपण शिकलेलो आहे त्याचं ग्रुप डिस्कशन करायचं. मित्रांनो, एक सांगतो, 6-7 घंटे वाचून आणि अर्धा घंटे ग्रुप डिस्कशन करणं सारखंच वेटेज आहे. ग्रुप डिस्कशनमुळे आपल्याला कळतं की आपल्याला किती समजलेलं आहे. बरं, विज्ञान झाल्यावर माझी मेंटरशिप बॅच संपली का? बिलकुल नाही. तर सोपे सब्जेक्ट जसे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र याच्यामध्ये अभ्यास कसा करायचा? टॉपिक वाईज रोज लेक्चर होतात Telegram चॅनलवर आणि सोबतच त्याच टॉपिक वाईज रोजच्या रोज टेस्ट सुद्धा रिलीज होत असतात. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे माझ्याकडून असणारे कॉम्प्लिमेंटरी सब्जेक्ट आहे. प्रयत्न फक्त एवढाच आहे की तुम्हाला सोप्या सब्जेक्टमध्ये स्ट्रॅटेजीयुक्त अभ्यास करता आला पाहिजे, सायकल चालवता आली पाहिजे. आणि या संपूर्ण कोर्सची फीस आहे फक्त 299. संपूर्ण कोर्स आहे 3 महिन्याचा म्हणजे ₹100 प्रति महिना. मग वाट कशाला पाहताय? लगेच जॉइन करा. मग ही झिरो टू हिरो बॅच जॉइन करण्यासाठी सरळ-सरळ मला 9657003561 वर फोन करायचा किंवा WhatsAppला मेसेज करायचा आणि ॲपची जी लिंक आहे ती मी ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्लस माझ्या Telegram चॅनलची लिंक सुद्धा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता वाट पाहू नका. तुमची तयारी आहे मन लावून अभ्यास करायची आणि माझी तयारी आहे मन लावून शिकवायची. चला, तर मग भेटू आपल्या झिरो टू हिरो मेंटरशिप बॅचमध्ये.